नमस्कार, मी मधुरा वेलणकर साटम. मधुराव भाग 2 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. पहिला भाग झाला शुक्रवारी आणि खूप उदंड प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खरंच मनापासून आभार मानते. आणि खरंच मला अपेक्षित नव्हतं, पण जवळ-जवळ 60हून अधिक मेल्स मला आलेले आहेत आणि मी सध्या वाचते आहे. आजचा एपिसोड जो आहे रविवारचा आपला भाग 2 एपिसोड, ह्याच्यामध्ये मी आणि माझ्याबरोबर अर्थातच रोहित आपला निवेदक. रोहित आहेस ना? हाय, आहे मी इथे. हाय रोहित. सो आम्ही दोघं मिळून आजचा कार्यक्रम सुरू करतोय. एवढा प्रतिसाद आलाय हे बघितल्यानंतर मी असं ठरवलंय की शुक्रवार आणि रविवारपैकी एकच दिवस मी मधुराव मधला लेख वाचणार आहे आणि बाकी जे लिखाण आलेलं आहे ते तुमच्या समोर आम्ही सादर करणार आहोत. त्यामुळे आज मधुराव मधला भाग मी वाचणार नाहीये, तर थेट मी तुमच्या लिखाणाला सुरुवात करणार आहे. खरं सांगायचं तर जगभरातनं ह्याचं कौतुक होतंय, ह्याची नोंद घेतली जाते. कारण जवळजवळ 3 ते 4 मेल्स मला अमेरिकेहून आलेले आहेत आणि त्यातली पहिली अमेरिकेहून जी मेल आली आहे ती आहे शिरीन देशपांडे यांची. तर सगळ्यात आधी मी त्यांचा लेख वाचणार आहे. लेखाचं नाव आहे माझा आवडता गाव. माझे आवडते गाव अर्थातच बेळगाव. आज खरं तर बेळगाव सोडून तब्बल 38 वर्ष झालीत, पण अजूनही माझ्यासाठी माझे आवडते गाव कोणते हा प्रश्न विचारला तर काही दुसरं उत्तर उद्भवतच नाही. मला झोपेत जरी कोणी विचारलं तरी माझ्या मुखातून एकच उत्तर मिळेल, बेळगाव. बेळगाव म्हणजे गरिबांचे महाबळेश्वर. बेळगाव म्हणजे खमंग तूप. बेळगाव म्हणजे अगदी अस्सल खरे मांडे, मनातले नाहीत हं. बेळगाव म्हणजे आलेपाक आणि उसाचा रस. बेळगाव म्हणजे रिमझिम पाऊस, ओली थंडी आणि याच कुंद वातावरणात हवी हवीशी गंगूबाईची कांदा भजी. मिलिटरी महादेव व हिंडलग्याचा विघ्नहर्ता, शहापूरची कमल बस्ती, बेळगावचा किल्ला, तसेच 12 गडगड्यांची विहीर. बेळगाव म्हणजे नागोरी मिठाईवाल्याचा कुंदा. बेळगाव म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही न मिळणारा शंकर बेकरीचा ब्रेड. बेळगाव म्हणजे शनिवारचा बाजार आणि त्या बाजारात आजूबाजूच्या मळ्यातून आलेली ताजी भाजी. याची सर कशालाच नाही. बेळगावचा डोसा तर आगळा वेगळा. बेळगाव म्हणजे गल्ली बोळ व त्यामधील आगगाडीच्या डब्यांसारखी लांबच्या लांब घर. बेळगाव म्हणजे त्या घरासमोरील सडा आणि सुंदर रांगोळी. बेळगाव म्हणजे त्या घरामध्ये राहणारी अगत्यशील व प्रेमळ माणसं, त्यांच्याकडे कधीही जावं आणि त्यांच्या घरातलंच होऊन जावं. उन्हाळ्यात एकत्र जमून शेवया व पापड कुरडया कराव्यात, एकत्र जमून सारीपाट खेळावा, संध्याकाळी फिरायला बाजारात जावं, सगळाच खूप छान आणि सुखद अनुभव. बेळगाव म्हणजे सीमावाद, ज्याचा बेळगावकरांना कधीच काहीच फरक पडला नाही. बेळगावची संस्कृती कानडी व मराठीने समृद्ध तर केलीच, पण त्यांनी सर्व लोकांना बांधूनही ठेवलं आणि स्वतःचं असं बेळगावी अस्तित्व निर्माण केलं. बेळगाववरती जेवढा प्रभाव कानडीचा तेवढाच प्रभाव मराठीचा आणि ह्यातून जन्म झाला तो कानडी हेल काढून बेळगावी मराठी भाषा बोलायचा. जगाच्या पाठीवर बेळगावी माणूस कुठेही ओळखता येतो. यामुळे बेळगावी माणसाचे असे अस्तित्वच वेगळे आहे. ह्याचमुळे मी बेळगावी असल्याचा मला अतिशय जाज्वल्य अभिमान आहे. बेळगाव बद्दल कितीही लिहिलं तरी ते अपुरच. 38 वर्ष परदेशी राहून सुद्धा अजूनही बेळगावची ओढ तसूभर सुद्धा कमी झाली नाही. उलट आता सांसारिक जबाबदारी थोडी कमी झाल्याने आणि पदरी थोडा वेळ असल्याने बेळगावची ओढ अधिकच वाढलीये. जरा वेळ मिळाला व रिमझिम पाऊस आला की सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होऊन डोळ्यासमोर येतात आणि नकळत डोळे पाणावतात. माझ्या आयुष्यातील माझ्या मनावर संस्कार करणारी 22 वर्ष मी बेळगावमध्ये घालवली. त्या सर्व सुखद आठवणी वेळोवेळी मनाला सुखावून जातात आणि पुन्हा पुन्हा बेळगावला जाण्याची ओढ वाढवतात. त्या ओढीची उत्कटता सुद्धा वाढतच असते. जसे जमेल तसे मी बेळगावला जाते, माझ्या सर्व परिचित ठिकाणांना भेट देते आणि सर्व गोष्टी पुन्हा नव्याने मनात साठवते.
पुन्हा परतून येईपर्यंत त्या आठवणी मला अतिशय आनंद देतात आणि पुढच्या भेटीची आस पण वाढवतात. माझ्या बेळगावला असेच समृद्ध राहू दे व त्याची कानडी मराठी संस्कृती अनंत काळापर्यंत टिकून राहू दे, हीच त्या हिंडलग्याच्या विघ्नेश्वरापुढे आणि मिलिटरी महादेवाजवळ मनपूर्वक प्रार्थना. ह्युस्टन, टेक्सास इथून शिरीन देशपांडे यांनी हा लेख लिहिला. खरं तर अमेरिकेहून आलेला पहिला लेख, आणि मला असं वाटलं की इतकी वर्ष बाहेर राहून सुद्धा आपल्या संस्कृतीशी, आपल्या मातीशी, आपल्या माणसांशी त्यांची नाळ अजूनही जोडलेली आहे या लेखामधून जाणवतं. आणि खरं तर कॉन्व्हेंट मध्ये शिकून आणि इतकी वर्ष अमेरिकेत राहून सुद्धा छान मराठी भाषेमध्ये त्यांनी हा लेख लिहिलाय, म्हणून हा लेख मी निवडला. रोहित, काही कमेंट्स आलेल्या आहेत लेख वाचल्यानंतर? नाही, मला तर असं वाटतंय की बहुतेक सगळेच आपल्या दोघांसारखे आता बेळगावमध्ये एक फेरफटका मारण्यात बिझी आहेत. सो माझ्या मते आपण शिरीनताईंना इथे बोलवूया आणि त्यांच्याशी गप्पा मारूया. सो ऑल ओव्हर टू यू, मधुराताई. शिरीनताई, तुमचं खूप खूप स्वागत मधुरव या कार्यक्रमात. नमस्कार मधुरा, खूप छान वाटलं इथे येऊन मला. बरा वाचला का मी लेख? सुंदर वाचलास. मला परत बेळगावला गेल्यासारखं वाटलं ग. अगदी खरंच, म्हणजे मी बेळगावात सगळी डोळ्यासमोर ठिकाणं आली तू म्हटलेली, त्याच्यामुळे खूप सुंदर वाचलास, खूप सुंदर वाचलास. आणि मधुरव मध्ये आल्यावर कसं वाटतंय असं सगळ्यांसमोर लाईव्ह येऊन? खूप छान वाटतंय ग. म्हणजे असं खरं नाही वाटत आहे की आपण ह्या शतकात इतकं सगळं, म्हणजे जे महाभारतात त्या ह्याला दिसलं नव्हतं, घरात बसून त्याला लढाई दिसली, तसं मला वाटतं इथे बसून मी तुमच्यात आले आहे वगैरे, असं काहीच तरी वेगळंच फिलिंग आलंय. पण खूपच छान वाटतंय, एवढं मात्र नक्की. शिरीनताई, इथे निहिता मोकाशी यांनी म्हटलंय की खूप अप्रतिम लेख होता, आणि समीर काळे सुद्धा म्हणतात की मस्त बेळगाव दर्शन झालं. तर तुम्हाला काय सांगावं असं वाटेल त्यांना? ऍक्च्युली तो लेख जेव्हा मी लिहिला आणि माझ्या काही परिचितांना पाठवला, तर त्यांचे सुद्धा उद्गार हेच होते की तू अगदी बेळगाव डोळ्यासमोर उभं केलंस म्हणून. आणि मला वाटतं की ते झाल्यामुळे तो, मला वाटतं सगळ्यांच्या, खूप लोकांना भावला तो लेख. म्हणून मी धीर करून मधुराला हे तिचं हे आल्यावरती, आमंत्रण आल्यावर मी तिला लगेच पाठवला. म्हटलं बघ कसं वाटतंय ते, की आणखीन लोकांपर्यंत पोचावा म्हणून. मधुरा, तुला परत एकदा धन्यवाद. इथे निहिता मोकाशी म्हणतायत तुमच्या बरोबर बेळगावला जायला फार आवडेल. सो नक्की 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 जाऊया. केव्हाही, मी बेळगावला केव्हाही जायला तयार असते. सो नक्की जाऊया बेळगावला. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे शिरीनताई, की तुम्ही किती वर्ष झाली अमेरिकेत राहता आणि तिकडे पण मराठी कार्यक्रम होत असतील, तर त्यात भाग घेता का? आणि अजून काय काय लिहिता? सांगते. मी 1976 मध्ये आले, म्हणजे आता मला तब्बल 45 वर्ष झाली आहे तिथे येऊन. इथे भरपूर पूर्वी आम्ही आलो तेव्हा काहीच नव्हतं, म्हणजे कसलंही इंटरनेट माध्यम विद्यम काही नसल्यामुळे आम्ही असे कुठल्या तरी जगात राहतो, वेगळ्या जगात राहतो असं होतं. पण आता पुष्कळ सगळं मिळतं आम्हाला इंटरनेटमुळे. आणि इथे भारतातले सगळे, म्हणजे मराठी प्रोग्राम्स, गाण्याचे, नाटकं वगैरे सगळं येतं, त्यामुळे आता आम्हाला खूप सगळं मिळतं. नंबर 2 म्हणजे मी ना, खरं सांगू का, मी फार लिहित नाही. हा माझा ऍक्च्युली पहिला लेख होता. आता मी सुरुवात केली आहे. मला कुणीतरी भाग पाडलं की माझं आवडतं गाव हा विषय घेऊन तू लिही म्हणून. आणि आय गेस बेळगावला माझी नाळ एवढी जोडलेली आहे, त्यामुळे तो सहजरित्या इतका चांगला, म्हणजे सगळ्यांनी चांगला म्हटलंय म्हणून मी म्हणतेय की तो इतका चांगला झाला, कारण ते अगदी मनातलं बाहेर आलं माझ्या सगळं, असं मला वाटतं. पण आता मी हळूहळू थोडं थोडं लिहायला सुरुवात केली. मी काही फार लिहित नाही. सांगितलं तसं मी कॉन्व्हेंटची असल्यामुळे मला मराठीचं एवढं नाही, पण जपून ठेवली आहे मी आपली मातृभाषा, आणि हे माझ्या मनात, असं सांगायला आवडेल. नाही, सगळ्यांनी सांगितलं म्हणूनच नाही, तो लेख खरंच खूप अप्रतिम आहे. म्हणजे इथे आपण सगळेच आता लॉकडाऊन मध्ये असूनही ऍक्च्युली आपण बेळगाव मध्ये कुठेतरी बसलेलो आहोत आणि बेळगाव पाहतोय असं वाटत होतं. आणि इथे अनेक लोकांनी, मधुराताई तुझंही कौतुक केलंय. म्हणजे आनंद सहस्त्रबुद्धे ते म्हणाले की एक्सलंट इनिशिएटिव्ह मधुरा, कीप इट अप. दीप्ती भागवत आहे, त्या म्हणाले सुपर्ब मधुरा, तुझी
मधुर वाणी आणि प्रवाही भाषा फार अप्रतिम आहे. तर मधुराताई, ऑल ओव्हर टू यू. थँक्यू रोहित. शिरीनताई, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, तुमचा लेख वाचून. आणि मला सगळ्यांना सांगायला आवडेल की खरं तर आपल्याकडे 6:15 वाजलेत, पण अमेरिकेत आता शिरीनताईंकडे सकाळचे 5 का 6 वाजले नाही नाही असतील. नाही नाही, पुढे आहोत आम्ही मागे आहोत 11:30 तास. तुझं इथे इट्स नॉट बॅड. इथे आता 7 वगैरे वाजलेत सकाळचे. सो ओके. तुला काही वाईट वाटायला नको. नाही, पण खूप खूप धन्यवाद मधुरमध्ये सहभाग घेतल्याबद्दल, आणि आम्हाला सुद्धा खूप मजा आली. आणि मधुरा, तुला मी परत एकदा सांगते की मला ह्याच्यात सहभागी करून घेतलंस आणि हा माझा लेख तू वाचलास, फार सुंदर वाचलास. खरंच माझ्या डोळ्यातनं टचकन पाणी आलं त्या बेळगावच्या सगळ्या आठवणी वाचून. तर त्याच्यामुळे तुला मनापासून धन्यवाद आणि भरपूर शुभेच्छा या कार्यक्रमासाठी. धन्यवाद. खरं सांगायचं तर आता एक वेगळाच काहीतरी प्रकार आपण करणार आहोत. म्हणजे मी लेख वाचणार आहे, जो नेहमीचाच भाग असेल, पण या लेखानंतर मी तुम्हाला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. जे तुम्ही ऐकणार आहात ते जर तुम्हाला मी दाखवू शकले तर मलाही आनंद होईल आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. तर मी आधी थेट लेखाकडे जाते आणि लेख आहे पेणवरनं आनंद देवधर यांनी लिहिलेला. मुंबईत शिकत असतानाही आमचा पेणच्या मित्रांचा खूप मोठा ग्रुप होता. सुट्टीमध्ये आणि एरवी सुद्धा पेणला आलो की गप्पांचा अड्डा हा रोजच असायचा. तेव्हाचे मित्र आता बदलले, पण आजही आम्ही मित्रमंडळी रोज संध्याकाळी अर्धा तास चकाट्या पिटत बसतो. गप्पांचे विषय ठरलेले नसत, कुठल्याही विषयावर गप्पा व्हायच्या. एकदा आमच्या गप्पांचा विषय होता लहानपणीचे खेळ. लपंडाव, चोर शिपाई, गोट्या, विटी दांडू, डबा इस्पाईस, खांब खांबोळ्या, लगोर, तारापाणी, गाडा गाडा, काजू बिया, सिगरेटची रिकामी पाकिटं उडवणं, साखळी, आबाधुबी आणि क्रिकेट. 1 वा 2 नाही तर अक्षरशः 56 खेळ. कॅरम आणि पत्ते हे बैठे खेळ वेगळेच. विशेष म्हणजे क्रिकेट सोडला तर बाकी सर्व खेळ बिनपैशाचे. गप्पा मारता मारता एकदम जाणवलं, आता आपण मोठे झालोय. मनात आलं तरी यातले अनेक खेळ आपण आता खेळू शकणार नाही. वय विसरून लहान मुलांच्यात गेलो तर वासरात लंगडी गाय म्हणून शिक्का बसायचा. आपल्यासाठी आता फक्त कॅरम, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन. बोटे जायबंदी होतील या भीतीने क्रिकेट, व्हॉलीबॉल यासारखे दहशतवादी खेळ मी सोडूनच दिले आहेत. रात्री एकटा असताना लहानपणीचे खेळ हाच विषय डोक्यात घोळत होता. एकदम लख्खन आठवलं, अरे लहानपणीचा एक खेळ आपण विसरलोच की, कांदा फोडी. आणि एक कल्पना एकदम चमकून गेली. प्रतिभा काय म्हणतात ती हीच असावी का? आयुष्यात स्पर्धात्मक जीवनशैली तुम्ही स्वीकारलीत तर कांदेफोडी तुम्हाला खेळावीच लागते. तुम्हाला वर जायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल तर कोणाला तरी खाली दाबावेच लागते. एका ठिकाणी भर घालायची असेल तर कुठेतरी खड्डा खणावाच लागतो. हा खेळ हेच सांगतो, हेच शिकवतो. तेव्हा कॉलेजमुळे मॉडर्न आर्टचा पगडा होता. त्याच शैलीत मी एक शिल्प केले, शिल्पाकृती केली. पण कांदेफोडी हा खेळ माझ्या पिंडाला मानवणारा नसल्याने हा खेळ खेळायचा विचार मी सोडून दिला. इतर खेळांसारखाच स्वतः खेळण्यातली झिंग अनुभवता येत नसली तर दुसऱ्यांची कांदेफोडी लांबून नुसती बघण्यातही एक वेगळीच मजा असते. इतके वर्षांच्या अनुभवावरून मला तेवढे नक्की कळले. हा लेख होता आनंद देवधर यांचा. मी तुम्हाला म्हणाले की आता आपण काहीतरी वेगळंच करणार आहोत. तर तुम्ही आता लेख ऐकलात. कांदेफोडी हा गेम काही जणांना माहित असेल, नवीन पिढीला माहित नसेल, पण मी सुद्धा खेळलेले आहे. तर या लेखामध्ये जो उल्लेख केलाय त्या शिल्पाचा, ते शिल्प तुम्हाला दाखवण्याचा मी आता प्रयत्न करणार आहे. आम्ही तुम्हाला दिसत असलो तरी मागे एक टेक्निकल टीम काम करत असते. अमित पटवर्धन आणि मनीष नेने आमच्यासाठी काम करतात मागे. हे आहे ते कांदेफोडीचं शिल्प आनंद देवधर यांनी केलेलं. दुसऱ्या अँगलने सुद्धा फोटो काढलेला आहे, तो सुद्धा दाखवायची मी विनंती करते मनीषला. अतिशय सुंदर आणि मॉडर्न आर्ट, जसं आनंद दादा म्हणाले तसं हे शिल्प.
खूप अप्रतिम शिल्प आहे. विशेष म्हणजे आनंद देवधर जर तुम्ही फेसबुकवर टाईप केलं तर तुम्हाला दिसेलच, आणि त्यांची अनेक शिल्प, त्यांचे फोटोग्राफ्स तुम्हाला तिथे पाहता येतील. अजून पुढे जाण्याआधी मला असं वाटतं की आपण थोड्या कमेंट्सही वाचूया आणि आनंद दादांना ऑनलाईन घेऊन येऊया. रोहित? नाही, नक्कीच त्यांना पण ऑनलाईन घेऊन येऊया, कारण मला हा लेख जेव्हा मी ऐकला, तू वाचत होतीस तेव्हा मला फार आवडला. आणि रुपारेलमध्ये जेव्हा मी शिकत होतो तेव्हा तिकडे जे आपलं मधलं मोठं लॉन आहे, त्या लॉन वरती अनेक लोक सकाळी सकाळी लेक्चर बंक करून तिकडे कांदापोडी खेळायची. सो ही माझी एक आठवण ताजी झाली हा लेख ऐकून. आणि इतका साधा सोपा खेळ आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा एक तत्वज्ञान दडलेलं आहे, हे त्यांना सापडलं. तर आपण आनंद काकांना इथे बोलवूया. आनंद काका, तुमचं खूप खूप स्वागत आहे इथे. नमस्कार मधुरा, रोहित आणि सगळ्या नवीन नमस्कार. मित्रांनो. सगळ्यात पहिला प्रश्न, तुम्हाला कसं वाटतंय आता हे लाईव्ह सेशन चालू आहे, लोक सगळे ऐकतायत, हळूहळू कमेंट्स येत आहेत, मी सांगेनच त्या. तर सगळ्यात पहिलं मला तुमचं म्हणणं ऐकायचंय, कसं वाटतंय? ह्या कार्यक्रमात खूप छान एवढंच करता वाटलं की आमच्याकरता हा कार्यक्रम एकदम नवीन आहे. म्हणजे एरवी साधारण त्या पावसाळ्यात छत्र होतात, तसे गणपती जवळ आले की इतर वेगवेगळ्या चॅनलची लोक येतात आणि ठराविक प्रश्न, ठराविक उत्तर हे सगळं चालू असतं. पण ह्या कार्यक्रमात खूप वेगळं आहे, ऐकायला पण खूप मजा येते. परवा पण मी कार्यक्रम ऐकला आणि खूप मजा आली. मधुरा, थँक्स. इथे इथे खूप लोकांनी तुमचं कौतुक सुद्धा केलंय. म्हणजे रुचा पोंक्षेंनी एक तो स्टिकर पाठवलाय, सुपर असं म्हणतायत त्या. शुभदा अघोर आहेत, त्या म्हणाल्या खूप छान लेख होता आनंदजी. निहिता मोकाशी सुद्धा म्हणाल्या की आनंद खूप छान लिहिता तुम्ही. सो हे तुमचं खूप कौतुक चाललंय आणि अजून कौतुक येतच राहणार आहे. तर तोवर मधुराताई, तू काय म्हणशील? आनंद दादा, हे एक शिल्प झालं आणि एक ही कथा झाली त्या शिल्पामागची. मला माहिती आहे की अनेक शिल्प अनेक वर्ष तुम्ही तयार करत आहात, त्याला आकार देत आहात, आणि प्रत्येक शिल्पाची एक गोष्ट तुमच्याकडे आहे आणि त्याचं लवकरच पुस्तक सुद्धा येतं आहे. तर त्याविषयी थोडंसं सांगा. आणि शिल्पाकृती, आठवणीतल्या शिल्पाकृती असं पुस्तक येत आहे आता. या लॉकडाऊनमुळे ते थोडं काम मागे पडलंय. मूळ आता शिरीनताई म्हणाल्या ना, तसंच झालं की मला कोणीतरी सुचवलं, एक खूप वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी केलेला एक पुतळा मला सापडला पोटमाळ्यावरती धूळ खात पडलेला. आणि तो खाली आणल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना पण घरगुती आहे, माझ्या घरातल्या माणसाचा जवळच्या नातेवाईकांना. तर मी त्याचे फोटो काढून सहज फेसबुकवर पाठवले आणि त्यांच्या नातेवाईकांचे इतकेच इतर लोकांचे रिस्पॉन्सेस आले. आणि मग मला ती एकदम चावी सापडली की म्हटलं आपण जेवढे जेवढे शिल्पाकृती केलेले आहेत त्याची प्रत्येक आठवण आपल्याकडे आहे, तर ती आपण का लिहू नये, अशा ह्याच्यातनं ते गमती गमतीत चालू झालं. आणि बघता बघता जवळजवळ 125 लेख लिहून झाले. वा, खूपच छान. आणि आम्ही वाट बघू त्या पुस्तकाची. आपण ज्या वेळेला फोनवर बोललो आनंद दादा, त्यावेळेला तुम्ही म्हणालात की चार्ली चॅप्लिन, म्हणजे आम्ही कलाकार ज्यांना देव मानतो असे चार्ली चॅप्लिन ह्यांचा पुतळा सुद्धा तुम्ही बनवलात. आणि त्याचबरोबर तात्यासाहेब म्हणजे विवा शिरवाडकर, कुसुमाग्रज, आपल्या सगळ्यांचे लाडके आणि तेही दैवतच, तर त्यांचाही पुतळा तुम्ही बनवलात. आणि तेवढंच नाही तर त्यांनी तो पाहून त्यांनी सुद्धा तुम्हाला आशीर्वाद दिला. तर त्याविषयी काय सांगाल? काही भाग्य असलेलं तुमचं भाग्य आहेत, असे काही योग आयुष्यामध्ये येतात. तसा तो योग माझ्या भाग्यात होता, म्हणून तात्यासाहेबांचा प्रत्यक्ष आशीर्वाद मला मिळाला. हे 2 पुतळ्यांची तू जो काय उल्लेख केलास ना, ते 2 वेगवेगळे आहेत. एक मी स्वतः आपणून केला होता तात्यासाहेबांचा, आणि त्यांनी फोटो मागवले आणि त्यावेळेला मी माझ्या वडिलांचा पुतळा करायला घेतला होता आधी. तात्यासाहेबांचे फोटो आले, एक डॉक्टर लेले म्हणून वडिलांचे मित्र नाशिकमध्ये आहेत, त्यांनी पाठवले. आणि मी त्याच मातीवरती वडिलांच्या काम करत होतो पुतळा, त्याच मातीवरती मी तात्यासाहेबांचा पुतळा केला. आणि तो जेव्हा मी त्यांना दिला त्यावेळेची गंमत अशी की मी त्यांना म्हटलं की तात्यासाहेब, तुमच्यामध्ये एक शिल्पकार दडलेला आहे. त्यांना पटकन काय कळलं नाही मी काय म्हणतो ते. कळलं नाही, माझा आणि शिल्पकलेचा काय संबंध. म्हटलं तसं नाही, मी आधी माझ्या वडिलांचा पुतळा करत होतो आणि मग फोटो मिळाले. आणि तात्यासाहेबांचे उपकार जेवढे जेवढे मराठी वाचणारे लोक आहेत, ऐकणारे लोक आहेत, त्या सगळ्यांच्यावरती तात्यासाहेबांचे उपकार झालेले आहेत. तर आपण काय परतफेड करू शकतो त्याची, असं एक मनात आलं. आणि मी वडिलांना म्हटलं की तुम्ही तात्यासाहेबांचे फोटो मागवून घ्या, मला एक जमला चांगला पुतळा तर मी करतो. आणि
तो मी प्रत्यक्ष त्यांना मिळवून देतो तशी. आणि दुसरी तू चॅपलिनचं विचारलंस ते मात्र मला महाराष्ट्र टाइम्सचे जे उपसंपादक होते अशोक जैन, हम्म. त्यांनी मला ते करायला दिलं होतं, कारण त्यांना ते डॉक्टर लागून भेट द्यायची होती. अरे वा. अच्छा. म्हणजे मला असं वाटतं की इतकं बारीक सारीक सगळं मी सांगण्यापेक्षा तुम्ही ते लेख वाचा फेसबुकवर जाऊन. पण ते करायला मला खूप मजा एवढंच करता आली की त्यामुळे तुमच्या फील्ड मधल्या विशेषतः मगाशी तो जो उल्लेख केला, तुमच्या फील्ड मधल्या अनेकांशी त्या पुतळ्यामुळे माझी ओळख झाली. आणि तो मला खूप फायदा समजतो. वा. मी मनीषला रिक्वेस्ट करेन की हे दोन्ही पुतळे सुद्धा आपल्याला प्रेक्षकांना दाखवता येतील का मनीष? वा. इथे आता कमेंट्स यायला सुरुवात झालेली आहेत. आपण हे पुतळे जेव्हा पाहून होतील त्याच्यानंतर मी आनंद काकांसाठी त्यांचं जे काही कौतुक इथे येत चाललंय ते इथे वाचून दाखवतो. प्लीज प्लीज रोहित वाचून दाखव, आम्हाला सगळ्यांनाच ऐकायचंय. इथे कौतुक थांबतच नाहीये, कारण इथे निहिता मोकाशी म्हणाले की आनंद खूप छान, त्याच्यानंतर अमरजीत देशमाने आहेत ते सुद्धा म्हणाले की खूप छान लेख होता आणि खूप सुंदर शिल्प होती. इथे महेश पेंडसे आहेत, त्यांनी धन्यवाद व्यक्त केलेत. आनंदजी, मधुरा आणि टीम असे आपल्या सगळ्यांचेच एकंदर. सागर तळाशीकर सुद्धा इथे ऑनलाईन आहेत, त्यांनी सुद्धा वाह असं म्हटलेलं आहे. मीना जठार आहेत, त्या सुद्धा म्हणतात खूप सुंदर. माझ्या मते शिल्प पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांच्या तर कमेंट्स येत चालले आहेत. इथे ऋषा पोंक्षे आहेत, त्या सुद्धा म्हणाल्या खूप रेखीव शिल्प होती. आणि निहिता मोकाशींनी इथे म्हटले की आनंद काका कविता सुद्धा छान करतात, तर त्या सुद्धा आवडतील. तर आनंद काका, मी अशी रिक्वेस्ट करेन की तुमच्या कविता सुद्धा आम्हाला पाठवा आणि नंतर पुन्हा एकदा आपण एक सेशन ठेवू ज्यात आपण परत गप्पा मारू आणि आम्हाला तुमच्या कविता. मला आवडेल, पण तुमच्यात आता एवढी गर्दी होणार आहे की परत काही संधी मिळेल असं वाटत नाही मला. नाही नाही नाही, आम्ही नक्की एक सेशन खास तुम्हाला फोन करून सांगू की आनंद काका तुम्ही प्लीज कविता पाठवा आणि आपण तुमच्या कविता वाचूया. आणि तुम्ही इथे आमच्या सोबत आहात, तुम्ही इथे आमच्यासोबत गप्पा मारल्यात आणि तुमचा लेख आम्हाला ऐकायला मिळाला मधुराताईच्या आवाजात, ह्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. मधुरा, रोहित, सगळ्यांचे आणि नवीन मित्रांचे परत परत धन्यवाद. थँक्यू. थँक्यू आनंद काका. लिहित राहा आणि मधुराताई म्हणते तसं व्यक्त होत राहा, शिल्पांमधून सुद्धा आणि तुमच्या लिखाणामधून सुद्धा. सो मधुराताई, आता आपला पुढचा पाहुणा कोण आहे? रोहित, तू मला ताई ताई म्हणतोयस मगासपासनं. मला ताई म्हणणारे खूप जण आहेत बरं का. असणार म्हणजे शक्यता आहे. अशीच एक मला ताई म्हणणारी एक मुलगी आहे. मी फार काही बोलत नाही, कारण मला असं वाटतं की आपण डायरेक्ट तिच्या कविता ऐकूया. तिने 2 कविता पाठवल्यात. एक कविता रोहित तू स्वतः सादर करावीस असं मला वाटतं. त्यामुळे सगळ्यात आधी आपण तिची एक कविता ऐकूया आणि मग तिच्याविषयी जाणून घेऊया. चालेल. ही कविता आहे, ही अशी छोटीशी आहे, पण विषय थोडा मोठा या कवितेचा. कवितेचं नाव आहे लाईव्स आणि कविता इंग्लिश भाषेत आहे. हाऊ ब्युटिफुल आर आवर लाईव्स. How beautiful are our lives because they bring on our faces the pleasant little smiles. And when we fail, we think our life is to blame. And when we fail, we think our life is to blame. That is not why we cry. Do you get your tomorrow? Nobody can claim. There are a lot of difficulties in our life. There are a lot of difficulties in our life, but it only teaches you during difficult times to survive. Sometimes, for a good reason, life pulls you down. Sometimes, for a good reason, life pulls you down, but when we deserve, it gives us a golden crown. It gives us way more than one deserves. It gives us way more than one deserves. It is like a servant who always serves. Life
इज अ गॉड्स गिफ्ट. लाईफ इज अ गॉड्स गिफ्ट, सो लिव्ह इट टू द फुलेस्ट. तर ही कविता होती एका खूप लहान मुलीची. तिचं नाव आहे साजिरी. आणि जितकं गोड तिचं नाव आहे तितकीच ती सुद्धा खूप गोड आहे. तर आपण फार काही न बोलता आपण तिलाच डायरेक्ट लाईव्ह सेशन वरती बोलूया. तर साजिरी, तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. साजिरी, साजिरी, एक माझी रिक्वेस्ट आहे की आता मी तुझी एक कविता वाचली, तर पुढची एक कविता तू आम्हाला वाचून दाखव. हाय एव्हरीवन, माझं नाव साजिरी आहे आणि आत्ता जी मी कविता वाचणार आहे त्याचं नाव आहे माय ड्रीम. Once I had a lovely dream where I was jumping on ice cream. Once I had a lovely dream where I was jumping on ice cream. Instead of boring milk, I had apple tart. Instead of boring milk, I had apple tart. I brought some delicious gummy bears from Willy Wonka's chocolate mart. And brought some delicious gummy bears from Willy Wonka's chocolate mart. I opened my big wings and started to glide. I stopped in the play park to enjoy the slide. I played in the rainbow cloud and the music was pretty much loud. I played with my unicorn Beauty, whose name was Lil Cutie. Then, after swimming in the orange juice pool, in vain I had to go to school, which did not feel that cool. So I went to the Choco Falls, but it had a big bend. I crashed into a chocolate stone, and that was my dream's end. साजिरी, खूप गोड दोन्हीही कविता. एक छोट्या रोहितने वाचली आणि एक छोट्या साजिरीने वाचली. खरं सांगायचं तर तुमचं लिखाण माझ्या आवाजात असा हा कार्यक्रम आहे. पण साजिरी ही आमची सगळ्यात यंग लेखक आहे असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत मला आलेल्या मेल्समध्ये लहान, म्हणजे मला वाटतं साजिरी 12 वर्षाची आहे. 12 वर्षाच्या मुलीने पाठवलेली एकमेव ही मेल होती आणि त्यामुळे तिच्या कविता मला घ्यायच्या होत्या. आणि मला खूप छान वाटलं की या वयात सुद्धा मुलं लिहितात आणि त्यांना ते इथे सादर करावंसं वाटलं. खूप छान परफॉर्म केलं साजिरी, आणि म्हणून मला तुझ्या आवाजातच ती कविता सगळ्यांनाच ऐकवायची होती. आता तू खूप गोड आणि कहाणी वगैरे अशी दिसतेस. काय? अच्छा, नाही, आधी आपण तू असं जे काय म्हणाल तर त्याच्यावरती फोकस करूया की तू खूप गोड आणि शहाणी अशी दिसतेस. तर ते मी पुढचं जे काय पण ते आपण आधी ऐकूया, मग आपण कमेंट्स कडे जाऊया. करेक्ट. साजिरी ही माझ्या ऊर्जा नाट्य शिबिरामध्ये तिने भाग घेतला होता. ती एक खूप चांगली अभिनेत्री आहे. तिने जाहिरातींमधनं सुद्धा काम केलेलं आहे. खरं सांगायचं तर मला पहिल्यांदा मेल तिच्या वडिलांनी केली आणि मला असं वाटलं एवढ्या मोठ्या माणसाने अशा कविता का लिहिल्या आहेत. आणि त्यानंतर मला मेसेज आला की या साजिरीने लिहिल्या आहेत. आणि मला असं वाटलं की या वयामधली मुलं सुद्धा काहीतरी लिहू पाहतायत, कुठेतरी एक्सप्रेस करू पाहतायत, तर त्यांना हा प्लॅटफॉर्म मिळायला हवा. आणि म्हणून मी साजिरीला आजच्या कार्यक्रमामध्ये घेऊन आले. मी म्हणाले की साजिरी खूप शहाणी, गोड आणि अगदी लाईफवर आणि स्वप्नांवर लिहितेय, तर आपल्याला वाटेल किती शहाणी आणि गोड मुलगी आहे. तर शहाणी आणि गोड ती आहेच, अतिशय गुणी आहे, पण अतिशय खोडकर पण आहे. मी तुझी एक खोडी सांगणार आहे साजिरी, सांगू का? मी म्हटलं तसं की ती माझी विद्यार्थिनी आहे. अचानक एक दिवस मला तिचा एक फोटो आला आणि तिच्या आईचा मेसेज आला की हे बघ काय करून घेतलंय या मुलीने, हिच्या करामती बघ, असा आईचा मला मेसेज आला. आणि त्या फोटोमध्ये तिला इथे सगळीकडे लागलं होतं, पडली होती कुठेतरी, आणि कसं चेहऱ्याला लागेल, चेहऱ्यावर आपटली तर कसं लागेल असा तिचा फोटो होता. आणि फोटो बघून मी घाबरले क्षणभर की काय झालं, हिला कुठे पडली ही. आणि आईने पण असं लिहिलं होतं की बघ हिने काय करून घेतलंय. त्यामुळे मला वाटलं काय झालं, म्हणून मी पटकन विचारलं की काय झालं साजिरी, कुठे पडलीस, बरी आहेस ना? त्यावर मला असं उत्तर मिळालं की हे सगळं खोटं आहे. घर बसल्या साजिरीने मेकअप केला आणि मी ज्या वेळेला, म्हणजे आई ज्या वेळेला घरी आली त्यावेळेला ही अशी बसली होती की आई सुद्धा घाबरली की हिला काय झालंय, आणि खूप ऍक्टिंग केली तिने की कसं मला लागलंय वगैरे.
तर त्याचा स्वतः काय मेकअप केला होता माहित नाही. तर ही अशी खोडकर मुलगी आहे, पण तेवढीच गुणी सुद्धा आहे. आता मला वाटतं रोहित, आपण कमेंट्सही ऐकूया आणि साजिरीला काय वाटतं हे सुद्धा विचारूया. हो, आधी मग मी इथे साजिरीचं जे काय कौतुक झालंय आता इथे खूप चालूच आहे, म्हणजे एक एक मेसेज येत चाललाय. इथे शुभदा अघोर आहेत, त्या म्हणाल्यात की ट्रू लाईफ इज ब्युटिफुल आणि कीप इट अप साजिरी असं त्यांनी सांगितलंय. अमरजीत देशमाने आहेत, ते म्हणतात की खूप छान. श्याम सोनलकर आहेत, त्यांनी सुद्धा म्हटलंय खूप गोड लिहिलंयस तू. रुचा पोंक्षे यांनी म्हटलंय सो क्यूट येट सो बोल्ड. आणि मीरा वेलणकर सुद्धा इथे ऑनलाईन आहे आपल्यासोबत, ती म्हणाली आहे लव्ह हर कॉन्फिडन्स. दिनेश चेऊलकर आहेत, ते म्हणाले की सुपर साजिरी. सो साजिरी, ऑब्व्हियसली हे सगळं कॉमेंट्स ऐकलेस तू, एवढं तुझं कौतुक इथे लाईव्ह सेशन वरती चाललंय, तर तुला काय सांगावं असं वाटेल या सगळ्यांना? मला खूप आनंद वाटतोय, कारण का फक्त ह्या पोयम फक्त माझ्यासाठीच होत्या आणि आता मधुराताईंच्या माध्यमाच्या थ्रू मी आता वर्ल्ड पर्यंत पोहोचू शकते. थँक्स. खूप चांगला अभिनय करते, खूप चांगलं लिहिते, खूप चांगली मस्ती करते, नाचते. सोनिया परचुरे यांच्याकडे ती शिकते. वा. तर याच्यापैकी नक्की काय आवडतं, सगळ्यात जास्त काय आवडतं साजिरी? असं सगळंच आवडतं, पण असं केलं नाही, तर नाही, असं नाही सगळंच आवडतं वगैरे आता नाही सांगायचं आम्हाला तू हवं तर असं 1 2 3 असं काहीतरी करून सांग. मग आता नाचणं झालं, ऍक्टिंग झाली आणि लेखनही झालं. आता 3 गोष्टी आम्हाला कळलेल्या आहेत, तर आता तू काहीतरी असं 1 2 3 सारखं. सगळ्यात जास्ती नाचायला आवडतं. बरं. त्यानंतर अभिनय पण तेवढाच आवडतो आणि तिसरं लेखन. ओके. साजिरी, तू मधुरव मध्ये आलीस, आमची सगळ्यात, मी मगाशी म्हटलं तसं यंग रायटर, आणि आम्हाला खूप बरं वाटलं. तुझं खूप खूप कौतुक. आज मला खूप छान वाटतंय की पेणवरनं आनंद दादा, जे खूप मोठे शिल्पकार आहेत आणि ज्यांचं पुस्तक आता येऊ घातलंय, त्यांच्याशी गप्पा मारता आल्या, त्यांचं लिखाण आपल्याला ऐकता आलं. अमेरिकेहून थेट शिरीन ताई, त्यांचं लिखाण आपल्याला वाचता आलं, ऐकता आलं, आणि आपण बेळगावलाही जाऊन आलो त्यांच्या बरोबर. आणि सगळ्यात यंग आमची रायटर, तिने सुद्धा इंग्लिशमधनं कविता केल्या, पण दोन्ही खूप वेगळ्या धाटणीच्या आणि काहीतरी आपल्याला वेगळं सांगणाऱ्या कविता केल्या. खरंय. खूप छान वाटला आजचा हा भाग. मला स्वतःला खूप मजा आली. मी जरी माझं वाचन केलं नाही तरी मला ऐकायला आणि तुमचं लिखाण वाचायला खरंच खूप मजा आली. यापुढे शुक्रवार आणि रविवार आपण पुन्हा भेटणार आहोतच. त्यावेळेला मी मधुरवचा भाग सुद्धा वाचणार आहे आणि पुढच्या आठवड्यात तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज पण आहे. माझ्या बरोबर आणि रोहित बरोबर अजून कोणीतरी तुमच्या भेटीला येणार आहे, पण ते सरप्राईज तुम्हाला त्या वेळेलाच कळेल. त्यामुळे मधुरव आणि मधुरा अभिजित वेलणकर सॅटम फॉलो करत राहा, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. रोहित, काही कमेंट्स असतील तर आपण वाचूया आणि आजचा भाग आपण इथेच संपवूया. नक्कीच. इथे ऍक्च्युली साजिरीचं खूप कौतुक चाललेलंच आहे. म्हणजे इथे नीना जठार यांची मला कॉमेंट फार आवडली, कारण तू जो आता किस्सा सांगितलास की साजिरींची खोड काढली होती मेकअप करून, त्याचं कौतुक केलं गेलं की खूप कौतुक आहे, मेकअपची कल्पना फार छान होती. मग समीर काळे आहेत, ते सुद्धा म्हणाले की मस्तच, व्हेरी मॅच्युअर रायटिंग साजिरी. रुजुता देशमुख इथे आहे, अशीच रहा साजिरी, हर हुन्नरी आणि गोड, आणि तिने असं पापी पाठवली स्माइलीच्या स्वरूपात. सो अशा ह्या सगळ्या कमेंट्स आहेत. आणि आय थिंक अजून कमेंट्स येत नाहीयेत का लोड होत नाहीयेत असं दिसतंय. सो मधुराताई, ऑल ओव्हर टू यू. पुन्हा एकदा मी म्हटलं त्याप्रमाणे आमची टेक्निकल टीम, अमित पटवर्धन, मनीष नेने, त्याचबरोबर आजचे आमचे सगळे लेखक कलाकार रोहित आणि मी, आमच्याकडनं तुम्हाला हा पुढचा आठवडा असाच छान तब्येतीचा, घरी राहून आणि काहीतरी वेगळं करून, वेगळं स्वतःसाठी काहीतरी सापडू दे. सगळेजण लिहित राहा, वाचत राहा आणि आपल्या आपल्या पद्धतीने व्यक्त होत राहा. धन्यवाद.